नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी विषयातील पान नंबर 40 व 41 वरील भाग क्रमांक 3 मधील थोडा विचार करूया या भागातील पाठ क्रमांक 15 चित्र वाचन जंगल या पाठाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 40 व 41 वरील चित्रवाचन जंगल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 40 व 41 वरती असे चित्र दिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, भाग 3 थोडा विचार करूया चित्र वाचन जंगल. या जंगलातील वेगवेगळे प्राणी पक्षी आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहेत. प्रथम चित्रात दिसणाऱ्या वेगवेगळ्या प्राणी पक्ष्यांची नावे आपण जाणून घेऊया. आपल्याला चित्रात मधाचे पोळे दिसत आहे व आजूबाजूला मधमाशा उडताना दिसत आहे. या झुडपामध्ये आपल्याला एक घुबड लपलेला दिसत आहे. हा मोठा प्राणी सगळ्यांनी ओळखला असेल, हत्ती. या ठिकाणी जंगलचा राजा सिंह आहे. एका दगडावर बेडूक बसलेला दिसत आहे. 2 बगळे आपल्याला दिसत आहेत. पाण्यामध्ये मगर दिसत आहे. छोटे हरिण दिसत आहे. झाडावर खेळणारी माकडे आपल्याला चित्रात दिसत आहेत. त्याचबरोबर तळ्याशेजारी ससा, कासव दिसत आहे. एक गोगलगाही दिसत आहे. पाण्यामध्ये एक मासा सुद्धा दिसत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण चित्रामध्ये कोणकोणते प्राणी पक्षी आहेत यांची नावं जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्राण्यांची पक्ष्यांची नावे जाणून घेतल्यानंतर आपल्याला थोडा विचार करूया चित्र वाचन या पाठामध्ये. चित्रात प्राणी एकमेकांशी काय बोलत असतील ते सांग व लिही अशा प्रकारचा प्रश्न दिलेला आहे. आता आपण हे जे प्राणी आहेत ते एकमेकांशी काय बोलत असतील याचा काल्पनिक संवाद आपण लिहिणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये नमुने दाखल तुम्हाला प्राण्यांमधील संवादाची रचना करून दाखवलेली आहे. परंतु असा संवाद आपल्या मनाने, आपल्या कल्पनेने तुम्हाला लिहायचा आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या चित्रातील प्राण्यांमधील संवाद कसा लिहायचा हे तुम्हाला नक्की कळेल. प्रथम आपण सिंह आणि हत्ती यांच्यातील संवाद पाहूया. सिंह म्हणाला, काय हत्तीराव, कसे आहात? पुढे मधमाशांचे पोळे आहे, सावकाश. हत्ती म्हणाला, मस्त चाललंय. तुमची तब्येत फारच खालावले. शिकार मिळते ना तुम्हाला? पुढील संवाद पाहूया, बगळ्यांमधील संवाद. अरे बगळोबा, तुला काही खायला मिळाले का? हल्ली तळ्यात मासे मिळत नाहीत. आता आपण मगर व बेडूक यांच्यातील काल्पनिक संवाद पाहू. मगर म्हणाली, अरे बेडक्या, दगडावर काय बसला आहेस? ये पाण्यात पोहायला. बेडूक म्हणाला, मी नाही येणार. तुझा मला खाण्याचा विचार दिसतोय. पुढील चित्र पहा. या चित्रामध्ये प्रथम आपण हरिण व माकड यांच्यातील संवाद पाहूया. हरिण माकडांना म्हणत आहे, अरे अरे हळू,
किती धावपळ करताय? पडाल, लागेल तुम्हाला. ससा व कासव यांच्यातील संवाद. कासव म्हणाले, अरे ससोबा, शर्यत लावतोस का माझ्याशी? धावण्याच्या शर्यतीत हरवले होते, आता पोहण्याच्या शर्यतीत कोण जिंकते पाहायचे का? नको रे बाबा, मला नाही पोहता येत आणि शर्यत तर नकोच बाबा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या चित्रामध्ये दिलेल्या वेगवेगळ्या प्राण्यांमधील काल्पनिक संवाद पाहिलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्हीही तुमच्या मनाने दोन प्राणी एकमेकांशी काय बोलत असतील याची कल्पना करून हा संवाद पूर्ण करा अशी खात्री वाटते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पान नंबर 40 व 41 वरील चित्रवाचन जंगल या घटकाचा अभ्यास केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.